पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील कांदरवाडी येथील शासकीय आश्रमशाहीच्या मुलींच्या वसतिगृहाला गुरुवारी 5 मार्चला संध्याकाळी सुमारे 5:20च्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली। प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। आग लागण्याच्या वेळी वसतिगृहात एकूण 87 विद्यार्थिनी उपस्थित होत्या। प्रसंगावधान राखत सर्व विद्यार्थिनींना तात्काळ सुरक्षित बाहेर काढण्यात आले। त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे। या घटनेची माहिती शिक्षिका चित्रा चौगुले यांनी प्रशासनाला दिली। त्यानंतर डहाणू अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले। सायंकाळी 6:03 वाजता अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि आग विझवण्याचे काम हाती घेण्यात आले। अखेर सुमारे 7:05ला आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले। आगीत वसतिगृहातील काही साहित्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती असून घटनेचा अधिक तपास संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे। या घटनेमुळे विद्यार्थिनींमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अशा घटनांपासून बचाव करण्यासाठी शाळा व वसतिगृहांमध्ये नियमित विद्युत तपासणी, अग्निसुरक्षा उपकरणांची उपलब्धता आणि आपत्कालीन परिस्थितीत विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे। रिपोर्टर संदीप थोरात अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।